डेअर यू टच मी? हा ना तुझा हिटलर, तुझं मंदिर बांध आणि जा पूजा कर जा. भाई उठ, भाई उठ 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 उठ, चल उठ उठ. दुखतंय ना डोकं? Feels like it's gonna blast. झेपत नाही तर कशाला पितो रे भाई तू? हा हे घे, लिंबू पाणी पी म्हणजे बरं वाटेल. आणि काय टेन्शन घेऊ नको, होईल डोकं नीट. I hope so. भाई तुला तर मी फक्त 2 घोट प्यायला बोललो होतो, तू अख्खा खंबा कसा खाली केलास? तू गेल्यावर आप्पा आले होते. He told me की थंडी वाजत असेल तर घे थोडी. आईची आठवण आली खूप मला, राग पण आला. बॉटल संपवली मग मी. म्हणूनच तिकडे एवढे राडे केलेस. कुठे कुठे काय कुठे विचारतो? त्या केतकरांच्या अंगणामध्ये. ते ताक पिणारे केतकर हादरले असतील. I can't remember anything. भाई तुला अजिबातच प्यायची सवय नाही काय? जाऊ दे, तसही आता काही चान्स नाहीये. मी जातो परत सिडनीला. एव्हरीथिंग ओव्हर ना. भाई असं काय बोलतोस? थांब ना. नाईट बघ ना, फाईल्स मिसप्लेस झाल्या, फॉल्टी कम्प्युटर झाले, लॉस झाला एवढा. आणि काल मी ॲज यू सेड ड्रामा केला असेल तर लॉस्ट द लास्ट होप. आता काही नाही होऊ शकत. माझ्या हाताने संपवलं मी सगळं. नाही 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 भाई, तू तुझ्या हाताने नाही संपवलंयस. म्हणजे बघ ना भाई, तू काहीच नाही केलंस पण नुकसान तुझंच झालंय. What are you trying to say? आधी ते कॉम्प्युटर्स बंद पडले, नंतर फाईल्स हरवल्या, त्यानंतर सई वहिनी तुझ्यावर चिडली, नंतर मग हळूहळू तुमच्यात राडे सुरू झाले. हे बघ ना भाई, सगळं कोणीतरी मुद्दाम केलंय तुमचं तोडण्यासाठी. पण कोण करेल असं? तर पप्पाने पण परमिशन दिली. पण बघ ना भाई, तूच हे सगळं कोणीतरी तुला आणि वहिनीला लांब करण्यासाठी केलंय असंच वाटतंय. आय एग्री. करेक्ट आहेस तू. मुद्दाम केलंय कोणीतरी. Who did it and why? हेच तर कळत नाही ना भाई. But I'll find out. खूप इमोशनली विचार केला असं. आता इथून विचार करणार मी. When I want to know the truth will come out. अगं नचिकेतचा राग तू खाण्यावर काढू नकोस बाई. आजी अगं सारखं त्याचं नाव घेऊ नकोस ग. एकतर मला त्याच्याबद्दल आता काहीच वाटत नाही. ना प्रेम, ना दुःख, ना राग, काहीच नाही. तू उगीच सगळ्या गोष्टी त्याच्याशी जोडू नकोस. मग खात का नाहीयेस? कारण मला भूक नाहीये आजी. उगीच नको ग मागे लागूस माझ्या. अगं किती चिडचिड होते तुझी. तुझं तुला तरी समजतंय का? आजी माझी काहीही चिडचिड होत नाहीये ग. हे बघ सई, अजूनही वेळ गेलेली नाहीये. म्हणजे तू प्रेम करतेस त्याच्यावर. त्याला जर विसरू शकत नसलीस तर तो जसा आहे तसा स्वीकार कर त्याचा. आम्ही पण करू. तुझा आणि आमचा नाईलाजच आहे शेवटी. तुझ्यासाठी या घरात परदेशी मुलाचा विचार सुद्धा होणार नाही हे माहिती आहे तुलाही. तरी पण तू त्याच्या प्रेमात पडलीस म्हणून हे सगळं घडलं. आजी अगं असं नको ना म्हणूस. हे बघ सई, तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण मी बोलते ते खोटं आहे का सांग? परदेशी मुलाला आप्पा दारात सुद्धा उभं करणार नाही, तरी तुझ्यासाठी स्वीकारलंस ना त्यांनी नचिकेतला. हो पण माझ्यासाठी एवढं करायची गरज नाहीये आजी. आणि आता माझं नचिकेतवर प्रेम नाहीये. काल तो जे काही वागलाय ना आजी, त्यामुळे तर त्याचं तोंड बघायची पण इच्छा नाहीये माझी. नसेल तर मग विसर ना त्याला. कशाला एवढा त्रास करून घेतेस? आम्ही एखादा भारतीय चांगला मुलगा बघून तुझं लग्न लावून देऊ त्याच्याशी. आजी अगं काय घाई आहे तुम्हाला माझ्या लग्नाची?
आजी, लवकरात लवकर माझ्यासाठी मुलगा शोधा. कसाही असला तरी मी त्याच्याशी लग्न करीन. काय तू आम्ही सांगू त्या मुलाशी लग्न करायला तयार आहेस? हो आप्पा. मला अजूनही वाटतंय की तू थंड डोक्याने एकदा विचार कर. हो आजी, थंड डोक्यानेच विचार केलाय. पण तुझ्याकडे बघून वाटत नाहीये तसं. आणि नचिकेतचं काय? हाय अगं, तू का सारखी त्याच्याबद्दल बोलतेस माझ्याशी? त्याचं नाव सुद्धा काढू नकोस माझ्या समोर. सईबाळा, अगं एवढा राग करू नये. आपण राग नाही येणार तर काय येणार तुम्हीच सांगा. मला विसरून जायचंय त्याला. मी आजीशी बोललीये, तुम्ही एक वेळ माझं लग्न गाढवाशी लावा, पण त्या कांगारूशी मला लग्न करायचं नाहीये. ईश्वरा, गाढवाशी संसार? अगं कसं करणार बाई तू? तुला सोपं वाटलं का गाढवाची बायको म्हणून वावरणं? सुनबाई थांबा जरा. अप्पा, अहो तुम्हीच सांगा ना हिला. अहो कसं दिसेल ते गाढव आणि ही? नाही नाही, म्हणजे तो लोकांची ओझी वाहणार आणि ही त्याच्या संसाराचं ओझं वाहणार. नाही नाही ईश्वरा. सुनबाई तुम्ही थांबा जरा. हे बघ सईबाळा, शांत चित्ताने विचार कर आणि वेळ घेऊन काय तो निर्णय घे. नाही अप्पा, माझा निर्णय झालाय. तुम्ही शोधा माझ्यासाठी मुलगा. हे बघ सई, जोपर्यंत नचिकेत त्याच्या देशात परत जात नाही तोपर्यंत मी तुझ्याकरता स्थळ बघणार नाही. कारण तुमचं दोघांचं प्रेम आहे एकमेकांवर. होतं अप्पा, आता नाहीये. अगं, प्रेम असं कुठे गायब होत नाही अचानक. ते मनात कुठेतरी लपलेलं असतं. म्हणूनच सांगतोय की जो काही निर्णय घ्यायचा आहे ना, तो भानावर राहून घे. त्याच रागात करू नकोस काही. मला ना इथे राहायचंच नाही. इनफॅक्ट आजच जातो सिडनीला मी परत. अरे भाई, मगाशी तर ठरवलं होतंस ना की या सगळ्या मागे कोण आहे ते शोधून काढेन वगैरे, आणि आता लगेच युटर्न. साई खूप चिडली आहे माझ्यावर. यु नो व्हॉट हॅपन टुडे? बॉटल फोडली तिने माझ्या पायाच्या इथे. त्यालाच फोडली ना, तुला नाही ना सोडला. ए, आय एम नॉट इन अ मूड फॉर जोक्स. मला खरंच नाही आहे इंटरेस्ट इथं राहण्यामध्ये. पण तू गेल्यावर सगळे काय म्हणतील माहितीये? नचिकेत देशपांडेने इथे मोठे घोळ घातले, चोरी केली, केतकरांच्या फाईल्स गायब केल्या, त्यांच्या घरासमोर दारू पिऊन तमाशे घातले आणि केतकरांचे 10 लाख रुपये घेऊन पळून गेला ऑस्ट्रेलियाला. बस, बाकी काही नाही होणार. नेक्स्ट मी यातनं काय नाही केलंय. अरे काही केलं नाहीस ना, मग कळू दे ना लोकांना खरा विलन कोण आहे ते. शी इज रिअली अँग्री एट मी. तिने बॉटल फोडली. अरे काय सारखी बॉटल फोडली लावलेस रे? बॉटल फोडणार नाही तर काय करणार? शोपीसला ठेवणार ती घरात? साई माझ्यावर चिडली असेल तर मी काही नाही करू शकत. आय कॅनॉट फाइंड एनिथिंग. अरे भाई, मग जा, पटव तिला, घालव तिचा राग. इट्स नॉट दॅट इझी. ओके, हे बघ भाई, एकदा पटवलेल्या पोरीला परत पटवायला वेळ नाही लागत. जा आणि शोधून काढ या सगळ्याच्या मागे कोण येते. तिथं सपोर्ट पाहिजे ना डिग्स. अरे मग काय हातावर हात ठेवून रडत बसणार आहेस का? भाई उठ, काहीतरी जुगाड कर आणि किल्ला सर करून ये. जा. कुठला किल्ला? किल्ला म्हणजे मला असं म्हणायचं होतं की जिंकून ये. जा. हे बघ, तू कांगारू असून सुद्धा केतकरांच्या नातीला पटवलंयस की नाही? हेच काम तू परत करू शकतोस ना. जा भाई, शोध, भीड, जागा हो. भीड भाई. भाईची गाडी आता डायरेक्ट शेवटच्या स्टॉपलाच थांबेल. तुझ्यासारख्या दारुड्या आणि असभ्य मुलाशी मी माझ्या नातीचं लग्न लावणार नाही. लक्षात असू दे. ऐकून तरी घ्या माझं. काय ऐकून घ्यायचं तुझं? चल, चालता हो इथून. येऊ नकोस परत इथं. चल.
बरा आहेस का रे? हो. विसरलास ना सगळं दुःख? रे उपायच तसा होता. अप्पा, आय एम रिअली सॉरी. व्हॉट हॅपन्ड लास्ट नाईट? डिग्स टोल्ड मी जे वागलो ते खूप चुकीचं होतं अप्पा. हे बघ नचिकेत, अरे आपलं दुःख विसरण्याकरता आपण जे काही करतो ना, तर त्याचा इतरांना त्रास होऊ नये ही गोष्ट नेहमी लक्षात असू दे. प्लीज फॉरगिव्ह मी अप्पा. याच्या सगळ्यामुळे माझ्या आणि सईच्या रिलेशनशिपवर काही प्रॉब्लेम नकोय मला. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. अप्पा, मला भेटायचंय तिला. आपल्या प्रेयसीचा राग कसा घालवायचा हे मी म्हाताऱ्याने तुम्हाला सांगायचं का? अरे हल्लीच्या तरुणांना हे सगळं माहिती असतं. आय डोंट नो व्हॉट टू डू. ती खूप चिडली आहे माझ्यावर. अरे चिडणारच ना. काय आहे, तू जे काही केलं, जे काही बोललास, त्याची जर चित्रफीत काढली असती ना, तर तुला कळलं असतं की एवढी का चिडली ते. पण मी आता काय करू? हे बघ, अरे जेवढा राग जास्त तेवढा जालिम उपाय करावा लागतो समजूत काढण्याकरता. जालिम हा, म्हणजे? असं बघ, जेवढा राग मोठा तेवढी भेटवस्तू मोठी. साधा हिशोब आहे हा. हा. कळलं ना? हा? हा. थँक्स अप्पा. कशाला हो उगीच नचिकेतला आशा दाखवलीत? अहो, काहीही झालं तरी त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर. पण अप्पा, सई तर संपवून आली होती ना सगळं. आता नचिकेत जर परत तिच्या आयुष्यात आला तर तिला त्रास होईल ना. आपण तिला आत्ता किती त्रास होतोय हे तुम्ही पाहताय ना सगळे. त्यातून तिला कधीतरी बाहेर पडावंच लागेल. तुम्हाला काय वाटतंय, सई आणि नचिकेत मध्ये सगळं संपलंय? अहो, 4 भांडणं झाली म्हणजे प्रेम काही असं नाहीसं होत नाही अचानक. अहो, पण हल्ली सारखीच भांडणं होत आहेत त्यांच्यात. अहो, ते दोघं सज्ञान आहेत, त्यांना ठरवू दे ना काय करायचं ते. तुम्ही नका काळजी करू. कमाल आहे बाई. आधी तो नुसता दिसला तरी तुमच्या तळपायाची आग मस्तकात जायची, आणि आता तुम्ही सारखे त्याच्या बाजूने लढत असता. हो, म्हणजे काल इतका तमाशा केला त्यांनी सगळ्यांसमोर. मला राग नाही आला अप्पा. हो, आता या वयात रागावर विजय नाही मिळवणार तर मग कधी मिळवणार? अगो बाई, आता चिपळ्याच द्यायला हव्यात हातात. एवढे कसे काय बाई तुम्ही संत झालात? मला तर काही कळतच नाहीये. तुम्हाला कळणारही नाही. सईच्या नजरेतून आता तो पूर्णपणे उतरलाय. काही दिवसातच दोघं अगदी शांतपणे कायमचे वेगळे होतील. सई केतकर इथेच राहतात का? हा, हो हो. नचिकेत देशपांडेने गिफ्ट पाठवलं त्यांच्यासाठी. अरे वा 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 वा. अहो, मग द्या ना माझ्याकडे. मी आजोबाच आहे तिचा. त्यांनाच द्यायला सांगितलंय. आपण ती भेटवस्तू बघू देत ना जरा. हा, काय आणलंय ते? बाहेर आहे. सई केतकरांना बोलवा ना लवकर. नाही, ती जरा बाहेर गेलीये, येईलच इतक्यात. पण मी काय म्हणतो, तोवर भेटवस्तू आतमध्ये घेऊन या ना. नाही, आत नाही आणता येणार, मोठं आहे ते. हो का? अरे मग बघूया तरी एवढं मोठं काय पाठवलंय ते. चला या 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 बघूया. हा, अहो, काय आहे काय हे? हा, ते मी सई केतकरांना सांगू शकतो. अहो, असं काय करता? दाखवा ना आम्हाला. आम्हाला पण खूप उत्सुकता आहे हो बघायची. धीर धरा सुनबाई. अहो, बघू द्या ना उघडून काय आहे त्यात. अगदी लहान मुलगी असल्यासारखा वागू नका. कळेल काय आहे ते.
अहो प्रत्येकात एक लहान मूल दडलेलं असतं. बघू द्या ना काय आहे. पण तुमच्या अंगातलं लहान मूल जरा जास्त सद्वाड आहे. आवरा तिला. हा तुमचा माणूस पोचला तिकडे. ओके ग्रेट. थँक्यू सो मच. थँक्यू. या एक नंबर भाई, एक नंबर. हे, तुझं गिफ्ट पोचलं ना? पोचला. बस. आय जस्ट होप आता सईचा राग जाईल, खुश होईल आणि इकडे येऊन मला थँक्स बोलेल. आणि मग पुढे? पुढे अरे भाई, हे असं पुढे नाही रे, तसं पुढे. अच्छा तसं पुढे. हा पुढे मी शट आमचा पॅचअप झाल्यावर मी शोधून काढणार आहे मला ट्रॅप कोणी केलं ते. एक नंबर भाई, तू शोधच भाई, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. या पण भेटलं मी आयडिया चांगली दिली. गुड आयडिया. गॉड ब्लेस हिम. देणारच ना. आधी पाप केली ती आता धुवून काढतोय. एनिवे आता सई येईल. लेट्स बी प्रिपेअर्ड. आली सई आली. ये 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 लवकर ये. सई बाळा, अगं तुझीच वाट बघत होतो आम्ही. तुझ्याकरता नचिकेतनं भेट वस्तू आणली बघ. अगं बाळा विचार कसला करतेस? बघ ना काय येते. बघ बघ बघ. अय्या, दुचाकी. अगं बाई ही तर खूप महाग असेल नाही. अगं किती छान आहे. ह्याच्याची टू व्हीलर तिच्यापेक्षा जास्त तूच चालवते. हो नचिकेत, तुला माहितीये मला खूप आवडतं दुचाकी चालवायला. सुसाट वेगात रस्ता दिसेल तिथे जायचं, कसलाही विचार करायचा नाही, नुसतं पुढे जात राहायचं. एवढी आवडते टू व्हीलर चालवायला? हो. गिफ्ट करू तुला? नाही नचिकेत, मला नोकरी लागली ना की माझ्या पहिल्या पगारातून मी घेणार आहे दुचाकी. आणि मग तू माझ्या मागे बसायचं, मग तुला अख्खी मुंबई फिरवणार. चावी द्या गाडीची. काय भाई, आज एकदम रोमॅन्टिक मूड मध्ये आहेस. हा ऑफकोर्स. कसा दिसतोय मी? एक नंबर भाई. म्हणजे आता इथून बाहेर पडलास ना तर पार्ल्यातल्या सगळ्या पोरी बेशुद्ध होऊन पडतील. नाही नाही मी बाहेर नाही जाणार आहे. सई येणार आहे म्हणून रेडी झालो. सई आय न्यू इट तू येशील. तुमच्यासारख्या लोकांना ही खात्री असतेच की पैशांनी काहीही विकत घेऊ शकतो ना आपण. सगळं सोपं वाटतं ना रे नचिकेत तुला? आधी मला आणि माझ्या घरच्यांना फसवलंस, नंतर तू पकडला गेल्यावर दारू पिऊन माझ्याच घरासमोर गोंधळ घातलास. माझ्या अप्पांना धक्का मारून त्यांचा अपमान केलास. एवढं सगळं झाल्यावर आपलं नातं मी संपवल्यानंतर सुद्धा किती विश्वास आहे ना तुझा स्वतःवर. सईला सईच्या आवडीची दुचाकी आणून दिली की सई एका क्षणात सगळं विसरून जाईल, एवढी खात्री आहे तुला? नाही नचिकेत, तू अजून मला ओळखलंच नाहीयेस. प्रेम हे असं विकत घेता येत नाही. प्रेम हे प्रेमानेच जिंकावं लागतं. पण तुझ्यासारख्या स्वार्थी आणि खोटारड्या मुलाला ते कधीच कळणार नाही. या अशा भेटवस्तू देऊन सई केतकरचं प्रेम मिळवता येत नाही.
आणि इथून पुढे माझ्याशी बोलायचा आणि मला भेटायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस नचिकेत.